अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा तुझ्या शत्रूंसमोर आज तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. हो बाळा, तुझ्या शत्रूंसमोर तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण झालीच समज. तू सत्य ऐकत आहेस, कारण आजपर्यंत ज्या काही खूप मोठ्या दुःखाचा, वेदनेचा तू सामना केला आहेस, या सर्वांमधून स्वामी माऊली तुला अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य, पवित्र, चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, तुला जर अद्भुत चमत्कार हवा आहे तर हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण स्वामी माऊलींची कृपादृष्टी तुझ्यावरती आता निरंतर आहे. तू आता एकटा नाहीस. कुठल्याही संकटात तुला आता स्वामी माऊलींनी एकटे सोडले नाही. कारण बाळा, त्या शत्रूने तुझा खूप वेळा विश्वासघात केला आहे. तुझ्या पाठीमागे तुझ्यासाठी खूप काही चर्चा केल्या आहेत. तुझ्या तोंडावर गोड बोलून, तुझ्याकडून त्यांची सर्व काही कामे करून तुझे हसे केले आहे. तुझे दुःख लांबून बघून त्यांनी तुझ्या दुःखावरती हास्य केले आहे. बाळा, ज्या लोकांना तू मनापासून मदत केलीस, त्या सर्वांसाठी तू मनापासून धावत गेलास, हे सर्व काही स्वामी माऊलींनी पाहिले आहे. पण ज्यांनी तुझ्या जीवनाचा खेळ केला, ज्यांनी तुझे जीवन उद्ध्वस्त केले, ज्यांनी तुझा संसार उद्ध्वस्त केला आणि दूर राहून मजा पाहिली, त्या सर्वांची वेळ आता जवळ आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा. स्वामी माऊलींचा या सर्वांशी सामना आहे. बाळा, तू एकटा नाहीस. या दुःखाशी सामना करण्यासाठी तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत ही ब्रह्मांडाची शक्ती आहे. स्वामी माऊलींनी तुझा हात कोणत्याही संकटात कधीही सोडला नाही. तेव्हा ज्या शत्रूने तुला खूप काही त्रास देऊन, दूर राहून तुझी मजा पाहण्यात आली आहे, आता त्यांची मजा पाहण्यात तुला आनंद होणार आहे. कारण आजपर्यंत ज्या काही वेदना दिल्या आहेत, जे काही अश्रू दिले आहेत, त्या सर्वांचा हिसाब स्वामी माऊली करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे माध्यम केले आहे. जो दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार सुखी करण्याचा पाहत असतो, त्याला कधीही त्याच्या कार्यामध्ये यश मिळत नाही. तो कधीही सुखी राहत नाही. जो दुसऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळून स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये सफलता मिळत नाही. तो त्याच्या संसारात, त्याच्या जीवनात, त्याच्या आयुष्यात कधीही सुखी राहत नाही. हो बाळा, हे सत्य ऐकत आहेस आणि हे तू अनुभवत आहेस, कारण तुझा छळ करणाऱ्यांचा आता त्यांना स्वतःला त्रास होत आहे. हे तुझ्या समोर आहे. आता शांत राहा. आजपर्यंत संयम ठेवला आहेस ना? आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकले आहेस ना? मग थोडे दिवस थांब, कारण याच आत्मविश्वासाने तुला खूप काही असे अनुभव दिले आहेत, जे आजपर्यंत तुझ्या मनात देखील आले नसतील. कारण आता वेळ आली आहे तुझ्या प्रयत्नांना यश मिळण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या त्या दुःखांचा अंत होण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त होण्याची. हो बाळा, सर्व सत्य ऐकत आहेस. हम गया नहीं, जिंदा है. या माझ्या अभिवचनावरती जर तू चालत आहेस तर निश्चिंत राहा. तुझ्यासाठी काहीही आता अशक्य नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. या शब्दावरती ठाम राहा आणि विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील वेदना आम्ही जवळून पाहिले आहेत. तुझे ते अश्रू जे तू एकांतात बसून वाहिले आहेस, आम्हाला आर्त मनाने साथ घालून तू जेव्हा जेव्हा तुझ्या जवळ आम्हाला बोलवले आहेस, तेव्हा तुझ्या दुःखाला आम्ही जवळून पाहिले आहे. तू चिंता करू नको. खूप काही असह्य वेदना तुझ्या मनाने सहन केल्या आहेत. पण बाळा, ह्या सर्व वेदनेचा, सर्व काही तुझ्या दुःखाचा, सर्व काही शत्रू पेढेचा अंत या क्षणापासून होणार आहे. जर हा संदेश तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण हा संदेशच तुझे जीवन बदलणार आहे. हा संदेश
तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठीच, अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी आणि तुला ती खूप मोठी आनंदाची बातमी देण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, हा संदेश स्वीकार कर. शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण तुझे जीवन तुला बदलायचे आहे. तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या मनामध्ये जे काही आता नकारात्मक विचार चालू आहेत ते या क्षणापासून थांबव आणि सकारात्मक विचाराने नवीन जीवनाची सुरुवात कर. तुला ती अद्भुत चमत्कार पाहावयाचे आहे. बाळा, आजपर्यंत खूप काही संघर्षाने तू त्रस्त झाला आहेस. खूप काही आर्थिक चिंतेने तुला तुझे जीवन नको नकोशे झाले आहे. पण आता जरा थांब. आता तुझ्या जीवनात या सर्व काही नष्ट होणार आहेत. ज्या गोष्टींची चिंता करत आहेस त्या सर्व काही नष्ट होऊन तुझ्या आर्थिक चिंता मिटणार आहेत. तुझ्या मनातील ती आनंदाची बातमी लवकरच तुझ्या कानावर पडणार आहे. बाळा, आता या आनंदाच्या बातमीसाठी, वैभवासाठी, सुखासाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तान, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे सर्व घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारे तुझे जीवन आता खूप काही संधीने प्राप्त होणार आहे. खूप काही उत्तम संधी तुझ्या समोर उभ्या आहेत. बाळा, या संधींचे सोने कर. कारण या संदेशातून तुला खूप काही शुभ संकेत असे काही प्राप्त होणार आहे, ज्या संकेताने तुला तुझ्या जीवनाला नवीन दिशा मिळणार आहे. नवीन दरवाजे उघडणार आहेत आणि हे दरवाजे तुझे भाग्य बदलणार आहे. तुझ्या भाग्यात चमत्कार घडवणार आहेत. हो बाळा, ज्या चमत्कारासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस, खूप काही कष्ट करूनही तुझ्या जीवनात तुला ते यश प्राप्त झाले नाही. खूप काही कष्ट करूनही तुझ्या मनासारखे तुला समाधान प्राप्त नाही. तेव्हा बाळा, आता चिंता सोड. आता हे सर्व घेण्यास तयार राहा. कारण स्वामी माऊलींनी तुला आता भरभरून देण्याचे ठरवले आहे. तू आता आकाशात उंच भराडी घेण्यास तयार आहेस. तेव्हा निश्चिंत राहा. तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा लवकरच पूर्णत्वात जाणार आहे. तुझ्या मनातील ते स्वप्न, तुझ्या कुटुंबातील, तुझ्या मुलांसाठी तुझे जे काही ध्येय आहे, तुझ्या मनात काही सकारात्मक विचार आहेत, ते पूर्णत्वात जाण्यासाठी तू प्रयत्न करत राहा. कारण बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नामध्ये स्वामी माऊली खंबीरपणे तुझ्या बाजूने उभी आहे. मग चिंता कशाला? आता निरंतर प्रयत्नांची कास धर आणि मग पहा, प्रत्येक कार्यात तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद, स्वामी माऊलींचे प्रेम तुला निरंतर हवे आहे ना? मग जी काही तू भक्ती करत आहेस त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नको. कारण जिथे भक्ती आहे तिथे स्वामी माऊलींची शक्ती आहे. जिथे भक्ती आहे तिथे स्वामी माऊलींचा निरंतर वास आहे. बाळा, आम्ही तुला दिसत नाही, पण आमचा निरंतर वास तुझ्या हृदयात आहे, तुझ्या सभोवताली आहे. आमचे सुरक्षा कवच तुझी सुरक्षा करत आहे, तुझ्या कुटुंबाची सुरक्षा करत आहे. कारण तू माझी निरपेक्ष भक्ती करत आहेस. जो कोणी स्वामीप्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये कशाचीही कधीही उणीव भासणार नाही. जिथे स्वामी पाय तिथे निवण काय, हे निरंतर ध्यानात ठेव. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, वेळ आली आहे तुझ्या जीवनातील संघर्ष संपण्याची. वेळ आली आहे तुझ्या जीवनातील ती खूप मोठी आर्थिक चिंता मिटण्याची. वेळ आली आहे तुझ्या जीवनातील ती खूप मोठी शत्रुपीडा नष्ट होण्याची. कारण तुझे जीवन स्वामी माऊलींनी घडवले आहे. बाळा, आता निश्चिंत राहा. मैदानात उतरला आहेस तर तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा चिंता करू नको. लढण्यास तयार हो, रडण्यास नाही. कोणासमोरही जिद्दीने उभा राहा. लाचार होऊ नको. कोणासमोरही गुडघे टेकू नको. स्वाभिमानाने ताठ उभा राहा.
कारण स्वामी माऊलींचे तू प्रिय बाळ आहेस आणि स्वामी माऊलींचा बाळ कोणासमोरही हरणारा नाही, डोके टेकणारा नाही, कोणासमोरही लाचार होणारा नाही, अश्रू ढाळणारा नाही. कारण त्याला माहीत आहे त्याने त्याचे कोणीही कितीही त्रास देऊ दे, त्याचा संसार कोणीही कितीही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू दे, त्याच्या वाट्यामध्ये कोणी कितीही काटे पेरण्याचा प्रयत्न करू दे, या सर्वांना एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे स्वामी माऊली. जर या सर्वांसमोर स्वामी माऊली खंबीरपणे उभी आहे तर बाळा तू घाबरतो कोणाला? आता खंबीरपणे लढण्याची वेळ आली आहे, रडण्याची नाही. या सर्वांना दाखवून देण्याची वेळ आली आहे की तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई खंबीरपणे तुझ्या सोबत निरंतर उभी आहे. तुझ्या प्रत्येक प्रवासात, तुझ्या दुःखात, तुझ्या सुखात, तुझ्या आनंदात सदैव आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा बाळा जिद्दीने उठ, आत्मविश्वासाने उभा राहा आणि संयमाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. तुझ्या प्रत्येक पाऊलामध्ये यश लपलेले आहे. ते यश तुझी वाट पाहत आहे, तुझ्या प्रयत्नांची वाट पाहत आहे. तू प्रयत्न करत राहा. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देण्याचे काम आमचे आहे. हम गया नाही, जिंदा आहे. या माझ्या अभिवचनावरती जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ निरंतर चालत आहे त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे त्याला माहीत आहे. म्हणूनच बाळा आता घाबरण्याची गरज नाही. जे पाऊल उचलले आहेस ते माघारी घेण्याची गरज नाही. प्रत्येक पाऊल निर्धाराने, आत्मविश्वासाने, सकारात्मक विचाराने पुढे चालत राहा. कारण चांगल्या विचाराने, सकारात्मक विचाराने आणि आनंदी मनाने जी काही कृती करशील त्यामध्ये यश प्राप्त नाही झाले तर सांग. हा संदेश ऐकल्यानंतर तुझे भाग्य नाही बदलले तर सांग. हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर सांग. हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठी आनंदाची बातमी आणि तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग. कारण बाळा तुझा खंबीर विश्वास आमच्यावरती आहे आणि तो विश्वास आम्ही ढळू देणार नाही. कारण तू निरपेक्ष भक्ती करत आहेस. तुझ्या या भक्तीला आम्ही जागणार आहोत. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे आणि या लाखो लोकांमधून तुझीच निवड या संदेशासाठी केली आहे. तेव्हा बाळा निश्चिंत राहा. आता आनंदाचे दिवस, वैभवाचे दिवस स्वामी माऊली घेऊन येत आहे. हे सर्व काही आनंदाने घेण्यास तयार हो. आता कोणाची हिंमत नाही स्वामीप्रिय बाळाला त्रास देण्याची. कोणाची हिंमत नाही स्वामीप्रिय बाळाच्या डोळ्यातून अश्रू काढण्याची. कारण त्याचा सामना फक्त स्वामी माऊलींशी आहे आणि स्वामी माऊलींची कृपादृष्टी काय आहे हे त्याच्या शत्रूंना लवकरच समजणार आहे. तेव्हा बाळा तू निश्चिंत राहा. आम्ही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे आहोत. आमचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा जो काट्यावरून चालत आहे त्याच्या समोर आता गुलाबाची फुलं पडणार आहेत. ज्याने खूप काही दुःख वेदना झेलल्या आहेत, शत्रुपीडा झेलल्या आहेत, त्याच्या समोर आनंदाचे, वैभवाचे, सुखाचे दिवस येणार आहेत. कारण बाळा तुझे ते दुःख, तुझे ते कष्ट, तुझ्या वेदना, तुझे प्रयत्न आणि तुझे सर्व काही दुःख आम्ही पाहिले आहे. हे सर्व काही स्वामी माऊलींच्या चरणी सोपवून तू निश्चिंत पुढे चालत राहा. स्वामी माऊली तुझ्या निरंतर बरोबर आहे, सोबत आहे. आमचे प्रेम, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी उभे आहे. बाळा तुझे नाते जे तू मनापासून जपले होते ते दूर गेलेले आता तुझ्या समोर येणार आहे, तुझी माफी मागणार आहे आणि ते नाते तुला अधिक घट्ट होणार आहे, आनंद देणार आहे. तेव्हा चिंता करू नको. तुझी सर्व काही कुटुंबातील जी दूर गेलेली नाती जवळ येणार आहेत. तुझ्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण निर्माण होणार आहे.
बाळा, हे सर्व करत असताना कोणाचाही कधीही अपमान होऊ नये याची काळजी घे. कोणालाही अपशब्द तोंडातून जाऊ नये याची काळजी घे आणि निरंतर तुझे कर्म चांगले ठेव. आणि मग पहा, तुझ्या प्रत्येक कर्माला चांगली फळ देण्याची जोड आणि आशीर्वाद हे आमचे काम आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आनंदाच्या बातमीसाठी ज्या तू आतुर आहेस ती अगदीच तुझ्या जवळ येत आहे, तुझ्या मार्गात येत आहे. कारण आजपर्यंत खूप काही प्रयत्न करूनही कोणत्याही कार्यामध्ये तू सफल नाही झाला. कितीही प्रयत्न करूनही तुझ्या आर्थिक चिंता नाही मिटल्या. पण बाळा, या सर्वांमधून तू बाहेर येणार आहेस. महालक्ष्मीची कृपा तुला प्राप्त होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता चिंता सोड. आता चिंता ते करतील ज्यांनी तुला चिंते टाकले आहे. आता अश्रू ते ढाळतील ज्यांनी निरंतर तुला अश्रू दिले आहेत. आता दुःख ते भोगतील ज्यांनी तुला सदैव दुःखामध्ये टाकले आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुझा पुढील काळ खूप सुखाचा, आनंदाचा, वैभवाचा आहे. जो काही कटू भूतकाळ तू भोगला आहेस ते सर्व काही पाठीमागे सोड आणि एक उज्ज्वल भविष्याची सुरुवात कर. हा वर्तमान काळ तुझी खूप काही चांगल्या संधी घेऊन वाट पाहत आहे. तेव्हा तयार हो. सर्व काही करण्यास, सर्व काही उपभोग घेण्यास तयार हो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जो कोणी आमच्या वचनावरती चालत राहील त्याच्या जीवनामध्ये ते अद्भुत चमत्कार घडत राहणार आहेत. त्याला सर्व काही स्वामी माऊलींची कृपादृष्टी, कृपाशीर्वाद आणि प्रेम प्राप्त होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता चिंता सोड. चिंतेने आतून पोखरून जात आहेस. चिंता सोड आणि तुझ्या मनातील नकारात्मक विचार सोड. सकारात्मक विचाराने प्रत्येक कृती करायला घे. कारण कष्टाला कृतीची जोड हवी आहे. जेव्हा ह्या दोन्हीची सांगड होते तेव्हा तुमच्या हातून उत्तम कार्य घडते. म्हणूनच मनातील चांगले विचार जप. चांगल्या कृतींना चांगल्या प्रयत्नाने जोड दे आणि मग पहा, तुझे यश तुझ्यापासून लांब नाही. तुझ्या प्रत्येक कार्यात तुझा विजय निश्चित केलेला आहे. तेव्हा बाळा, यापुढे असे विचार करू नको की स्वामी माऊली, मी इतके प्रयत्न करूनही मला हे दुःख का? माझ्या प्रत्येक कार्यात मला ही असफलता का? कारण बाळा, काही वेळा आपले प्रारब्ध असतात, काही आपले भोग असतात. आपल्या गेल्या जन्मातील काही असे भोग असतात ते या जन्मामध्ये भोगूनच संपवावे लागतात. म्हणूनच निश्चिंत राहा. यापुढे तुझा काळ आम्ही ठरवला आहे. तुझे जीवन आम्ही घडवले आहे. तुझ्या जीवनामध्ये ते अद्भुत चमत्कार आम्ही घडवणार आहोत. तेव्हा आमचे शुभ आशीर्वाद आता निरंतर प्राप्त करण्यास सज्ज हो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही स्वामी माऊलींचे आशीर्वाद हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मला ते आशीर्वाद हवे आहेत अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जो दुसऱ्यांचे भले करण्याचा विचार करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कशाचीही उणीव भासत नाही. जो दुसऱ्यांच्या दुःखात निरंतर सामील असतो त्याच्या आयुष्यातील दुःख क्षणार्धात दूर निघून जाते. कारण हे सर्व काही परमेश्वर पाहत असतो. तुमच्या हातून काही उत्तम कार्य घडत असेल, तुमच्या हातून काही चांगले कार्य घडत असेल तर त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळणार आहे. हाच ठाम विश्वास ठेवून निरंतर चांगले कर्म करत राहा. निरंतर मनामध्ये सकारात्मक विचार करत राहा आणि मग पहा, तुमचे बदललेले जीवन तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आता ते सर्व काही नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक विचाराने सुख, आनंद प्रवेश करणार आहे. बाळा, तुझ्या जीवनामध्ये आता अद्भुत चमत्कार घडण्याची ती शुभ वेळ जवळ आली आहे. कारण तुझ्या जीवनामध्ये आता सर्व काही शुभच घडणार आहे. तेव्हा चिंता नको. चिंता त्यांना करू दे ज्यांनी तुला चिंता दिल्या आहेत. तू चिंता कर तुझ्या भविष्याची. तू चिंता कर तुझ्या स्वप्नांची. तू चिंता कर तुझ्या कुटुंबाची. कारण तुला काय करायचे आहे हे तुला ठरवायचे आहे. तुला कशामध्ये विजय प्राप्त करायचे आहे
हा सर्वस्वी निर्णय आता तुझा आहे. कारण सर्वच कार्यामध्ये तुला कृतीची जोड द्यावी लागणार आहे. कष्टाला पर्याय नाही. प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी आहेच. तेव्हा बाळा, उठून उभा राहा आणि सुरुवात कर. ते मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला काढून खचणे सोडून दे. कारण ज्या क्षणाला तू खचून जाशील तेव्हा निरर्थक ठरशील. तुझ्या हातून कोणत्याही कृती कधीही घडणार नाहीत. म्हणूनच निरंतर चालत राहा. जो निरंतर चालत राहील त्याच्यासाठी यश लांब नाही, त्याच्यासाठी त्याचे भवितव्य दूर नाही. म्हणूनच बाळा, उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर प्रयत्न करायला हवेत. खचून जाऊन चालणार नाही. कोणासमोरही लाचार होऊन रडून अश्रू ढाळून काहीही तुला साध्य होणार नाही. कारण हा सर्वस्वी त्रास फक्त तुला आहे. तुझी मजा पाहणारे हा त्रास पाहत राहणार आहेत आणि त्यांना हेच हवे आहे. मग आता तू ठरव, तुझ्या शत्रूंच्या मनासारखे वागायचे आहे की तुझ्या मनासारखे तुला तुझे जीवन घडवायचे आहे. हा सर्वस्वी निर्णय तुझ्या हाती आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही तुमचे जीवन उज्ज्वल घडवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि मी स्वामी माऊलींचे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संकटांचा काळ संपला आहे. संघर्षाचा काळ संपुष्टात आला आहे. शत्रुपीडा संपली आहे. या सर्वांमधून आता माझा स्वामीप्रिय बाळ अलगद बाहेर आला आहे. तेव्हा चिंता सोड. आता तुझ्या समोर एक सोनेरी पहाट आहे. तू जेव्हा जेव्हा सकाळपासून स्वामी माऊलींच्या नामाने दिवसाची सुरुवात करशील तेव्हा तू पाहशील तुझा पूर्णतः दिवस आनंदी जाणार आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार बाजूला होऊन दिवसभर तुझा दिवस आनंदात सुखात जाणार आहे. तेव्हा जर स्वामी माऊलींच्या नामस्मरणाने तुमची पहाट होत असेल तर तुमचा येणारा संपूर्ण दिवस सुखमय असेल, आनंदमय असेल आणि तुमच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचाराने तुम्ही खूप काही कृती कराल. हे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी आहेत, हे विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझे शत्रू तुझ्या समोर हार मानतील. आता तुझे शत्रू तुझ्या समोर गुडघे टेकतील, अश्रू ढाळतील. कारण त्यांनी जे सर्व काही तुला दिले आहे ते सर्व काही स्वामी माऊली त्यांना परत करणार आहेत. कारण कर्म सर्वत्र फिरत असते. मग ते चांगले असो वाईट असो, त्याचे चांगले किंवा वाईट फळ मिळणारच. म्हणूनच स्वामी माऊली निरंतर तुम्हाला सांगत असते, निरंतर तुमचे कर्म चांगले ठेवा. चांगल्या कर्माचे फळ हे तुम्हाला चांगलेच मिळणार आहे. स्वामी माऊलींचा हा पवित्र दिव्य मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत स्वामी भक्तांनो जेव्हा जेव्हा तुमच्या कानावरती पडत राहील तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही आर्थिक चिंता, दुःख, शत्रुपीडा नाहीशा होतील. म्हणूनच हा स्वामी माऊलींचा दिव्य मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः. 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 ओम
स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम
स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः। ओम स्वामी समर्थाय अवधूताय नमः।